स्पा घेऊन आम्ही आता आमच्या बॅगा हातात. हा आहे आबोलीचा चमत्कार. माझ्या आवडीचा. हा हा तू तुझ्या सेफ्टी एरिया मध्ये ये. त्यासाठी पण खूप मोठी अशी इन्फॉर्मेशन आमच्या हाती लागली, कारण तुम्हाला एक एक लांडगे भेटतात. मॉर्निंग मॉर्निंग, नमस्कार. ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजेच 29 नोव्हेंबरची सकाळ. आणि आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. आणि हा आहे आमचा अॅनिव्हर्सरीच्या सकाळचा नाश्ता. पीनट बटर अशा प्रकारे घ्यायचं असतं हे आमच्यासाठी नवीनच होतं. नाश्त्याचा मेनू एवढा आहे की सगळे पदार्थ फक्त बघायचे म्हटले तरी अर्धा तास जाईल. काही पदार्थ बनवून ठेवलेले तर काहींचे लाईव्ह काउंटर होते. पुरी, डोसा, उत्तप्पा, ऑमलेट, मिसळ, पराठा असले आयटम मेक टू ऑर्डर होते. चहाची अशी सुंदर गाडी वजा टपरी त्यांनी लावली होती. गुड मॉर्निंग. तुम्हाला सिरियल मध्ये बघितलं. हा अजून पौष्टिक आहार, ह्याच्यात पण एवढी व्हरायटी, पोट फोडी व्हरायटी म्हणायला हरकत नाही. पौष्टिकच्या शेजारीच हे अपौष्टिक पण अत्यंत लाडके आयटम. खाण्यापेक्षा पदार्थ बघूनच पोट भरून जाईल एवढी व्हरायटी. सकाळचा नाश्ता इतका सुरेख, आणि त्यासोबतच जर तुम्हाला हे ऐकायला मिळणार असेल, आणि जेवताना सुद्धा आम्ही ह्याच टेबलवर बसतो आणि हे तिथे बसून सुंदर वाजवतो असंच. हे गाणं मौसमीचं फेवरेट आहे. तिच्या नकळत मी या काकांना जाऊन भेटलो, सांगितलं आज माझी अॅनिव्हर्सरी आहे तर प्लीज हे गाणं वाजवा. त्यांनी गाणं वाजवलं, गायले सुद्धा, आणि मौसमीला रडण्यासाठी एकदम मस्त माहोल तयार केला. रडते कशा? थँक्यू सो मच. थँक्यू, यू मेड माय डे. नाही काय नको हे हा आहे आबोलीचा चमत्कार. हे होते सोमनाथ आणि हे इकडचे शेफ आहेत जे पेस्ट्रीज आणि ब्रेड्स बनवतात. ते नेहमी आबोली सिरियल बघतात. त्यांना हेही माहिती आहे की बरेच वर्ष झाली आहे हे सिरियल चालू आहे. बरं वाटतं असं. आणि थँक्यू स्टार प्रवाह, संदीप सिकन, सोल प्रोडक्शन्स. मजा आली पण ते कॅरेक्टर. अपोलिटी गौरी ते ट्रफल पेस्ट्री आणतात. या भैया सोमनाथ, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सोमनाथला जेव्हा कळलं की आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तेव्हा त्यांनी त्याच्या स्टाईलमध्ये आम्हाला असं विश केलं. सो नाईस. थँक्यू सो मच. सकाळचा नाश्ता उत्तम झाला की तुम्ही असे आनंदी होता. आमच्यासारखं अजून एक कपल इथे आलं होतं. बहुतेक ह्यांची पण अॅनिव्हर्सरी असावी, पण हे कोणाला भावच देत नव्हते. असो, आपल्याला काय. थँक्यू. नाश्त्यानंतर आदल्या दिवशी बुक केल्याप्रमाणे आमचा स्पा होता. नाश्त्यात आणि स्पामध्ये बऱ्यापैकी वेळ गेला होता, कारण असं खल्ल्या स्पा मसाज वगैरे घ्यायचं नसतं. आता स्पा किती सुंदर होता हे तुम्ही पाहत आहातच. तिथले सुगंध आणि वातावरण निर्मिती अशी असते की तुम्ही आपोआप रिलॅक्स फील करायला लागता. पण हा स्पा जितका आनंददायी आणि सुखदायक वाटतोय त्याच्याहून भयानक प्रसंग आमच्यासोबत घडणार होता. तो काय ते तुम्हाला पुढे कळेलच. मसाज घेऊन झालाय आणि खूप छान वाटतंय. आणि त्या लोकांनी हा चहा दिलाय, ग्रीन टी.
तो घेते शेअर. आणि इथे सिद्धेशने नोट लिहिलेली आहे मेडिसिनसाठी. आणि आम्ही इथून निघालेलो आहोत. रूम जशी होती तशी रेडी करून ठेवली. तेच दाबलेलं आणि खाली गेले. इकडे वेगळं झालं. मग हे दाबलं पार्किंग. असो, त्यात मला रस नाही. थँक्यू. नमस्ते नमस्ते. रॅडिसन लोणावळ्यामध्ये आमची काळजी घेणारी ही खास माणसं. ती काय झाली काय नाही ते मी तुम्हाला सांगेनच. तोपर्यंत आज हो त्यामुळे आणि तुमच्यासाठी पण खूप मोठी अशी इन्फॉर्मेशन आमच्या हाती लागली. आता बघूया पुढे अजून काय काय करू. या ट्रिपला आम्ही आमची गाडी घेऊन गेलो नव्हतो. लोणावळ्याला जाताना आम्ही उबरनी गेलो. येताना पण उबरनी यायचं होतं पण आलं. हा कुठे आहे ते मी बघते. छान असा मस्त स्पा घेऊन आम्ही आता आमच्या बॅगा हातात घेऊन छान असे चढतोय रस्ता. हे आम्ही का करतोय हे तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात सांगू. बरं. आणि मुळात तो उबरवाला इथपर्यंत आलाय की नाही तेही मला माहित नाही. माझं कोऑर्डिनेशन चाललंच आहे त्याच्याबरोबर. तेच येतं परत त्याला कॉल करते. साईडला आहे का आमचा सेंटर पॉइंट हल्लाय. आम्ही हा ब्रिज चढून वरती आलो होतो. परत आम्ही हा ब्रिज चढून खाली उतरून चढून बघा माझं डोकं फिरलेलं आहे. या सगळ्या प्रवासात गमती जमती घडामोडी घडत असतात. म्हणून माणसांनी प्रवास करावा. अनुभव दांडगे होतात तुमचे. कारण तुम्हाला एक एक लांडगे भेटतात वाटेत प्रवासात. असो गाडी आलेली आहे. जातो तर आम्ही सेंटर पॉइंट गाठतो आणि आमचा फायनल पॉइंट जिथे आम्हाला पोहोचायचंय घरी आमच्या. हा हिचा एक जोक होऊ दे. हा सेंटर पॉइंट हलत चाल मारू देत नको. तो मग मेलाच जोक तो सेंटर पॉइंट हल्ला. तरी मी कालपासून सांगत होतो की ते स्पा बी नंतर प्रवास नको. पण ठीकच आहे. स्पा केलेला आहे मसाज त्याचा आता चांगला वापर होतोय. ठीक आहे चला उबर पकडूया मुंबई गाठूया आणि वाटेत तुम्हाला सगळी गोष्ट गंमत सांगूया. काय मोसमी सेंटर पॉइंट हल्लाय. इथे उभा आहे आणि आम्ही तिकडे फिरतोय वर खाली ब्रिजवर. लोणावळा खंडाळा परिसरात जर तुम्ही फिरायला जाणार असाल तर हे नीट वाचा आणि लक्षात ठेवा. लोणावळ्याहून मुंबईला येताना आमचे जे हाल झाले त्याचं हे कारण आहे. लावलंय का रे. कारण आम्ही इतकं मस्त थंड ह्याच्यात फिरत होतो बाहेर. लोणावळ्याचं वातावरण एवढं थंड असेल ना वाटत होतं तेव्हा. बरं आता कुठेतरी गाडी थांबवून जरा आम्हाला नीट सेटल होऊ दे. सामान ठेवायचं. तुझं टोल तर पास होते मला. हा तू तुझ्या सेफ्टी एरिया मध्ये ये. हा टोल काय. अच्छा हा टोल होता तो. ओके दहशतच झालेली आहे. हो नाही तर काय. बापरे. सो फायनली आमची जर्नी सुरू झालेली आहे टुवर्ड्स मुंबई. आणि आता आम्हाला पोहोचायला 4:50 दाखवतोय टाइम. जे आम्हाला पोहोचायचं होतं आम्हाला पोहोचत समवेअर अराउंड 3:30. तर आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमची गाडी नव्हती आणली. उबरने आलो तसेच उबरनी जाऊ असा विचार होता. उबर बुक झाली पण ड्रायव्हर हॉटेलला यायला तयार नव्हता. त्याचं कारण असं की लोकल टॅक्सीवाल्यांनी ओला उबर आणि तत्सम कॅब सर्व्हिसवाल्यांना लोणावळा खंडाळा मधून पॅसेंजर पिकअप करायला बंदी घातली आहे. कारण असं की ओला उबरमुळे त्यांचा धंदा होत नाही. चुकून ओला उबरवाले आलेच पिकअप करायला. ज्यांना ह्याबद्दल माहिती नाहीये तर त्यांना मारतात, त्यांच्या गाड्या फोडतात. एक प्रकारे दहशत पसरवून ठेवली. असे प्रकार आधी झालेत हे रिक्षावाला आणि उबरवाला दोघांनी आम्हाला सांगितलं. बरं लोकल टॅक्सीवाले ओला उबरच्या दुप्पट तिप्पट भाडं प्रवाशांकडून घेतात. पण पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना ही जबरदस्ती सहन करावी लागते. आणि चुकून तुम्ही उबर ओला बुक केलीत तर तुम्हाला ती पकडायला एक्सप्रेस हायवेपर्यंत जावं लागतं. आम्ही रिक्षा करून उबर पर्यंत जायला निघालो जी एक्सप्रेसला उभी होती. रिक्षावाल्याने आमच्याकडून त्या अंतराचे 200 रुपये घेतले ज्याचे 50 रुपये पण होणार नाहीत. असो आम्ही कशी बशी आमची उबर गाठली.
घेतलेला सगळा स्पा आणि मसाजचा आनंद त्या सगळ्या धांदलीत विरून गेला. हे सांगायचं कारण एवढंच की आम्हाला जो वाईट अनुभव आला तो तुमच्या वाट्याला यायला नको. या सगळ्यात हाल होत आहेत ते टुरिस्टचे, जे आनंदाने 4 दिवस घालवायला अशा ठिकाणी येतात, पण अशा काही लोकांमुळे सगळ्या आनंदावर विरजण पडते. सामान्य पर्यटक ह्यात पिचला जातो, त्याची गळचेपी होते, नुकसान होते, पण कुणालाही या सगळ्याची फार काही देणं घेणं नसतं. तर हे असं सगळं आमच्या सोबत झालं. तुम्ही लोणावळा खंडाळ्याला जात असाल तर खास करून जर स्वतःची गाडी घेऊन जाणार नसाल तर हे आवर्जून लक्षात ठेवा. तुमच्या नातेवाईक मित्र परिवाराला सुद्धा याबद्दल सांगा, सावध करा, म्हणजे आम्हाला जो मनस्ताप झाला तो तुम्हाला होणार नाही. आता एवढी महत्वाची आणि धक्कादायक बातमी दिलेली आहेच, तर आम्हाला सुद्धा तुम्ही जरा सुखद धक्का द्या. तो कसा द्याल? तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या सगळ्या आवडीच्या न आवडीच्या लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच धमाल आणि धक्कादायक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.